नमस्कार. अस्मिताची डिलिव्हरी झालेली असते. त्यावेळेला सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो. पण सायली अर्जुनच्या मनात खूपच प्रश्न उभे राहिलेले असतात. सायली अर्जुनला बोलते, अर्जुन सर, मला तरी असंच वाटतंय की त्या प्रियाने मुद्दामून हे सर्व नाटक केलंय. हे सर्व तिने मुद्दामून घडवून आणलंय. तेव्हा अर्जुन बोलतो, म्हणजे तुझं काय म्हणणं आहे सायली? तेव्हा लगेच सायली बोलते, अर्जुन सर, तुम्हीच विचार करा ना. ती प्रिया अस्मिताताईंना योगा क्लासला घेऊन गेली होती आणि अचानक घरी कशी काय आली? याचा अर्थ तिने हे सर्व ठरवून केलंय. तेव्हा अर्जुन बोलतो, याचा अर्थ तिने आपलं लक्ष वधवून न घेण्यासाठी मुद्दामून अस्मिताताईच्या जीवाशी ती खेळली. या गोष्टीचा मात्र तिला चांगलाच धक्का बसणार आहे. हा अर्जुन तिला काही केल्यास सोडणार नाही. तेवढ्यात मात्र तिथे अश्विन आलेला असतो आणि अश्विन अर्जुनला बोलतो, अर्जुन दादा काय झालंय? अर्जुन दादा प्लीज मला जे काही झालंय ते सांग. तेव्हा लगेच अर्जुन मोठ्याने बोलतो, खरं सांगू? तू माझ्यावरती विश्वास ठेवशील का? तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर बरं होईल. तेव्हा अर्जुन असं बोलताच अश्विन बोलतो, अर्जुन दादा प्लीज तू मला जर का सांगितलंस तर बरं होईल. तू मला सांग तर नक्की काय झालंय. तेव्हा सायली आणि अर्जुन अश्विनला सर्व काही सांगतात. तेव्हा अश्विन खूपच चिडलेला असतो. अश्विन म्हणतो, याचा अर्थ तन्वीने पुन्हा घोटाळाच केला. आता मात्र मी तिला माफ करणार नाही. तेव्हा लगेच मोठ्याने अर्जुन बोलतो, अश्विन स्वतःला शांत कर, कारण तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. अश्विन प्लीज तू स्वतःला शांत केलंस तर बरं होईल. तेव्हा मात्र अश्विनची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच सायली बोलते, अश्विन भाऊजी मला समजतंय तुम्हाला खूप राग आलाय, पण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. अश्विन भाऊजी प्लीज स्वतःला समजून घ्या. तेव्हा लगेच अश्विन बोलतो, काय समजून घ्यायचं? आज जे काही वागली त्याच्यासाठी माझ्याकडे तर माफीच नाहीये. मला खरंच प्रियाचा खूपच राग आलाय. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, अश्विन तरी सुद्धा स्वतःला शांत करावं लागेल. तेव्हा अश्विन बोलतो, आजपर्यंत मी स्वतःला शांतच ठेवत आलोय, पण आता नाही. आता काही झालं तरी सगळं सत्य सर्वांसमोर आलंच पाहिजे आणि त्यासाठी मी काही करेन, कोणत्याही थराला जाईल, पण लवकरात लवकर सर्व सत्य सर्वांसमोर आणेनच. तेवढ्यात मात्र अश्विन तिथून बाहेर पडलेला असतो. त्यावेळेला सायली अर्जुनला बोलते, अर्जुन सर, आपण खूप मोठी चूक केली का? तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, सायली असं का बोलताय? त्यावेळेला लगेच सायली बोलते, अर्जुन सर, अश्विन भाऊजी कसे आहेत आपल्याला चांगलंच माहिती आहे. अर्जुन सर, यामुळे काय काय होऊ शकतं तुम्हाला तर माहितीच आहे ना. तेव्हा लगेच अर्जुन मोठ्याने बोलतो, प्लीज सायली तू स्वतःला शांत कर, असं काही होणार नाही आहे. तेव्हा मात्र सायली बोलते, नाही, खूपच भयानक मोठं वादळ येणार आहे आणि ते वादळ असं तसं नाही तर खूपच कठीण असणार आहे. इकडे अश्विन प्रियाच्या बॉयफ्रेंडला म्हणजे सँडीला शोधत असतो. त्यावेळेला अश्विन स्वतःशीच बोलत असतो, तन्वी तू माझ्याशी गद्दारी केलीस, तू माझ्याशी खोटं बोललीस. मी मात्र तुझ्यावरती विश्वास ठेवला होता, पण तू मात्र विश्वासघातकी निघालीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. आता मात्र सगळं काही उधळणार मी. आता तू बघच मी काय करतो ते. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अश्विनला सँडी भेटलेला असतो आणि सँडी भेटताच अश्विन त्याच्या सनसनीत कानाखाली मारतो. अश्विन मोठ्याने बोलतो, लाज नाही वाटत? अरे का त्या प्रियाला मदत करतो? तेव्हा मात्र त्याला खूपच भीती वाटत असते. तो बोलतो, कोण प्रिया? तेव्हा लगेच अश्विन बोलतो, एक गप्प बस, मी माझ्या स्वतःच्या बायकोबद्दल बोलतो, हे तुला चांगलंच माहिती आहे आणि उगाचच इथे शानपणा करायची गरज नाही. हे सर्वच आता तू थांबव. तेव्हा मात्र सँडी बोलतो, तू गप्प बस. तेव्हा मात्र अश्विन त्याच्या झिंजा उपटत त्याला फरफटत प्रियाच्या पायाशी आणून टाकतो.
प्रिया सँडीला बघताच खूपच घाबरते. प्रिया मोठ्याने बोलते, काय चाललंय? अश्विन, तुझं हे काय चाललंय? कोण आहे? तेव्हा लगेच अश्विन मोठ्याने बोलतो, कोण आहे हा हे तू मला विचारतेस? लाज नाही वाटत तन्वी तुला? अगं जरा तरी विचार करायचा होतास ना माझ्या भावनांशी खेळण्याआधी. मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती. तेव्हा मात्र मोठ्यानी प्रिया बोलते, बस झाला अश्विन, अति होतंय आता. अश्विन मोठ्याने बोलतो, अति तुझं होतंय आता, अति तुझं होतंय. मला खरंच तुझ्या या गोष्टींचा खूप त्रास व्हायला लागलाय. तुझं काय करावं तेच मला कळत नाहीये. अगं अशी वागून तुला काय मिळतं काय? तेव्हा प्रिया बोलते, मी काय वागले? तेव्हा सायली बोलते, प्रिया नाटकं बंद कर. हा सँडी तुझा बॉयफ्रेंड आहे, तुला चांगलंच माहिती आहे. तेव्हा लगेच प्रिया बोलते, बस झाला सायली, उगाचच नसत्या गोष्टी उखडून काढायची गरज नाही. आणि तू जे काही करतेस ना ते चुकीचं करतेस. प्लीज जरा तरी विचार कर. तू माझा संसार उद्ध्वस्त करतेस. तेव्हा लगेच प्रिया बोलते, मी तुझा संसार उद्ध्वस्त करतेय? मी? जरा विचार करून बोलत जा. तेव्हा लगेच प्रिया बोलते, हो तूच माझा संसार उद्ध्वस्त करतेस सायली. एक नंबरची खोटारडी आणि कारस्थानी आहेस तू. तेव्हा लगेच अश्विन बोलतो, बस कर. स्वतःचं पाप दुसऱ्याच्या माथ्यावर मारणं. किती दिवस तू असंच करणार आहेस तन्वी? खरंच तुझ्या या गोष्टींचा ना त्रास व्हायला लागला. काय करावं ना तेच कळत नाहीये तन्वी. प्लीज हे सर्व थांबव. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो, तन्वी हे सर्व तुला करायची गरज काय होती? अस्मिताईच्या जीवाशी खेळलीस तू. आता मात्र तुला आम्ही माफ करणार नाही. याची शिक्षा मात्र तुला भोगावीच लागणार. तेव्हा लगेच प्रिया बोलते, काय खेळलीये मी जीवाशी? उगाच माझ्यावरती कोणतेही कारस्थानं टाकू नका. मी काहीच केलं नाही. तेव्हा अश्विन सटासट प्रियाच्या कानाखाली मारत बोलतो, लाज वाटते प्रिया, मला तुझी लाज वाटते. काय करायचं मी तुझं मलाच कळत नाही. प्रत्येक वेळेला नाही नाही ते कारस्थानं करतच असतेस आणि नाही नाही ते बोलत असतेस. खरंच आज सगळं काही समाप्त झालंय आणि मला याच गोष्टीचा खूप त्रास होतोय. तेव्हा मात्र मोठ्यानी अर्जुन बोलतो, अश्विन शांत हो. तेव्हा अश्विन बोलतो, कसा शांत होऊ? जिच्यावरती मनापासून प्रेम केलं तिनेच विश्वासघात केला. तिला हे सर्व करायची काय गरज होती? अर्जुन दादा, प्रत्येक वेळेला तिच्या पाठीशी मी कायम उभा राहिलो, पण तिने मात्र विश्वासघातच केला, बघितलंस ना? तेव्हा लगेच सायली बोलते, अश्विन भाऊजी नको त्या गोष्टींचा त्रास करून घ्यायचा नाही. अश्विन भाऊजी तुम्हाला काही गोष्टी कळतच नाहीयेत. तुम्ही नको त्या गोष्टींना जास्त प्राधान्य देताय. तेवढ्यात लगेच प्रतापराव आणि कल्पना तिथे आलेले असतात आणि ते दोघंही म्हणतात, काय चाललंय तुमचं? हॉस्पिटल आहे हे. आणि अश्विन, हॉस्पिटलच्या काय फॉर्मॅलिटी असतात तुला सांगायची गरज नाही ना. प्लीज अश्विन शांत राहा. तेव्हा अश्विन बोलतो, नाही, आजपर्यंत मी शांतच होतो पण आता नाही. तेव्हा लगेच प्रिया बोलते, झालं? तुम्ही सर्वांनी मिळून मला अश्विन पासून लांब करण्याचा जो विचार केलाय ना तो मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही. अश्विन फक्त माझा आहे आणि माझाच राहणार. तेव्हा अश्विन बोलतो, गप्प बस. माझं तर आता तुझ्यावरती प्रेम सुद्धा राहिलं नाही तन्वी. अगं मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही. काय मिळतं तुला असं वागून? तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते, गप्प बसा अश्विन, अति होतंय आता. त्यावेळेला सँडी बोलतो, प्रिया बस कर ही तुझी नाटकं. खरंच एवढं चांगलं कुटुंब मिळालंय तुला तरी सुद्धा तू ही नाटकं का करतेस? तेव्हा अश्विन बोलतो, बघ मला तर तुझ्या वागण्याचा अंदाजच येत नाहीये. असं वागून तरी तुला काय मिळतं? तेव्हा लगेच मोठ्याने प्रिया बोलते, बस झाला अश्विन, आता अति होतंय. तेवढ्यात मात्र तिथे प्रतिमा आलेली असते आणि प्रतिमा बोलते, तन्वी तुझी ही नाटकं बंद कर. तुला माहिती आहे अश्विन कधी चुकीचा नसतो, तो कायम बरोबर असतो. आता कुठे त्याचे डोळे उघडलेत.
जो चेहरा आम्हाला दिसायचा तो चेहरा आता त्याला दिसायला लागलाय. आणि खरं सांगू, आता तर मला कळून चुकलंय की तू किती खोटारडी आहेस ती. तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही माझी. तन्वी, तुझं थोबाड घे आणि इथून निघून जा. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच ती मोठ्याने बोलते, आता सगळं काही समाप्त झालं. आता काय करावं तेच कळत नाहीये मला. तेवढ्यात मात्र अर्जुन पुढे येतो आणि तिला बोलतो, लाज नाही वाटत का तू अस्मिताईच्या जीवाशी खेळलीस, मुद्दामून हे सर्व रचलंस? तुला हे सर्व करताना काहीच कसं वाटलं नाही? तेव्हा प्रिया बोलते, अर्जुन अरे काय बोलतोयस तू? अरे अस्मिताच्या जीवाशी मी का खेळेन? अरे अस्मिता माझी चांगली मैत्रीण आहे. उगाच काहीतरी गैरसमज पसरवू नकोस. तेव्हा मात्र अस्मिता खूपच चिडलेली असते. अस्मिता मोठ्याने बोलते, तन्वी प्लीज इथून निघून जा. आज तुझ्यामुळे माझ्या बाळाला काही झालं असतं तर? तेव्हा लगेच डॉक्टर बोलतात, तुमचं काय चाललंय? पेशंटला आरामाची गरज आहे. तुम्ही प्लीज पेशंटला आराम करू देत. तेव्हा मात्र लगेच मोठ्याने अर्जुन प्रियाला बोलतो, तन्वी तुझी नाटकं बंद कर आणि इथून निघून जा. त्यावेळेला प्रिया बोलते, मी कुठेही जाणार नाही. त्यावेळेला अश्विनला खूप राग येतो. अश्विन प्रियाचा हात धरतो आणि प्रियाला फरफटत बाहेर नेत बोलतो, आत्ताच्या आता इथून चालतं पडायचा. उगाचच माझ्या अस्मिताईला काही त्रास होईल असं वागायचं नाही. त्यावेळेला प्रिया बोलते, वा अश्विन वा, शेवटी तू दाखवूनच दिलंस. तू तुझ्या बहिणीचाच विचार करणार, माझा नाही. अश्विन तू असं का करतोस? तेव्हा अश्विन बोलतो, लाज नाही वाटत तू काय वागतोयस ते? अगं जरा तरी विचार कर स्वतःच्या वागण्याचा. खरंच तुझ्या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय प्रिया. काय करावं ना तेच कळत नाही मला तुझ्या वागण्याचं. तेव्हा लगेच प्रिया बोलते, बस झालं अश्विन, आता ही नाटकच बंद कर. मुळात या नाटकांची गरजच नाहीये अश्विन. तेव्हा मात्र अश्विनची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला लगेच अश्विन मोठ्याने बोलतो, आता सगळं काही समाप्त झालंय आणि आता हा विषय मला नाही ताणायचा. तू आताच्या आता इथून निघून जा. उगाच विषय वाढवायला नको. तेव्हा मात्र प्रिया मोठ्याने सायलीला बोलते, सायली झालं समाधान? माझा संसार उद्ध्वस्त केलास. सायली लहानपणापासून तुला माझं चांगलं झालेलं बघवतच नाही. तेव्हा सायली बोलते, गप्प बस. अगं खोटारडेपणा करून सर्व गोष्टी मिळवत आलेस तू. तुझं काय करायचं ना तेच मला कळत नाही. असं वागून तरी तुला काय मिळतं? जरा तरी विचार करत जा तुझ्या वागण्याचा. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्याने प्रिया बोलते, माझ्या वागण्याचा विचार करायची मला गरज नाहीये. अगं जरा तू विचार कर तुझ्या वागण्याचा. तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली आणि हे मी कधीच विसरणार नाही. त्यावेळेला सायली बोलते, काहीच हरकत नाही, पण तुझ्यासारखी पिढा जर का अश्विन भाऊजींच्या आयुष्यातून कायमची निघून जाणार असेल तर मी अश्विन भाऊजींच्या बाजूने उभं राहायला तयार आहे. तुला जे समजायचंय ते समज, पण आपला आता संबंध संपला. आणि प्रिया तुझी अजून खूप सगळी सत्य बाहेर पडणार आहेत आणि ती सत्य स्वीकारायला तू तयार राहा. तेव्हा मात्र प्रिया घाबरते आणि स्वतःशीच बोलते, असं काय यांना कळलंय? त्यावेळेला अश्विन बोलतो, तू जातेस की नाही? की पोलिसांना फोन करू? कारण आम्हाला तुझी इथे गरजच नाही. आणि शेवटी प्रिया तिथून निघून गेलेली असते. पण त्याच वेळेला अश्विनला खूप मोठा धक्का बसतो. त्यावेळेला अर्जुन अश्विनला बोलतो, अश्विन शांत हो, स्वतःला सावर, कारण तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. अश्विन मला कळतंय तू तिच्यावरती मनापासून प्रेम केलंस, पण प्रेम काय असतं हेच जर का तिला कळत नसेल तर तू तिच्यावरती प्रेम करून तरी काय उपयोग? अश्विन प्लीज स्वतःला शांत ठेव. तेव्हा लगेच अश्विन बोलतो, अर्जुन दादा, कोणत्या गोष्टीमध्ये मी तिच्या सोबत नव्हतो? प्रत्येक गोष्टीमध्ये मी तिच्या सोबत राहिलो, कायम सोबत दिली, पण तिने मात्र माझ्या या गोष्टींचा फायदाच घेतला. अर्जुन दादा मलाच कळत नाही मी काय करावं ते. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, तुला काही एक करायची गरज नाही.
अश्विन, मला सगळं काही समजून चुकलंय. तू नको स्वतःला त्रास करून घेऊस. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या सोबत तुझा हा दादा आणि सायली कायम आहेत. तेव्हा अश्विन अर्जुनला मिठी मारतो आणि रडायला लागतो. त्यावेळेला लगेच सायली स्वतःशीच बोलते, प्रिया, अश्विन भाऊजींच्या या मनस्थितीला तू जबाबदार आहेस आणि हे मी कधीच विसरणार नाही. प्रिया, आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र प्रियाची खूपच चिडचिड होते. त्याच वेळेला लगेच इकडे प्रिया म्हणत असते, सायली, अर्जुन, तुम्हाला मी उद्ध्वस्त करणार. सायली, अर्जुन, तुम्ही माझं आयुष्य असं मातीमोल केलं ना. आता तुम्ही बघा मी तुमची कशी वाट लावते ती. तेवढ्यात मात्र तिची खूपच चिडचिड सुरू असते आणि तिला सँडीचा फोन आलेला असतो. त्यावेळेला प्रिया बोलते, गप्प बसा, मला फोन करायचा नाही. तुझी हिंमत कशी झाली मला फोन करायची? आता यापुढे माझ्या वाटेला सुद्धा जायचं नाही, आणि जर का माझ्या वाटेला जाण्याचा प्रयत्न केलास तर मात्र मी तुला माफ करणार नाही. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच तो मोठ्याने बोलतो, मला कळतंय तुला माझा राग आलाय ते, पण जरा शांत हो आणि विचार कर. आता जर का आपण असंच एकमेकांवरती रागावत राहिलो तर सगळं काही हातातून निघून जाईल. प्लीज प्लीज स्वतःला शांत कर. तेव्हा मात्र प्रियाला खूप राग आलेला असतो आणि प्रिया बोलते, गप्प बस आणि जा, आणि यापुढे माझ्याशी वाद घालू नकोस. तेव्हा सँडी बोलतो, ठीक आहे, जशी तुझी मर्जी. आणि सँडीने लगेच फोन ठेवलेला असतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अश्विनने प्रियाशी संबंध तोडून योग्य केलं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.